जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयोजित महापौर मिनी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने महापौर मिनी मॅरेथॉनचे रविवार 4 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते। महापौर कल्याणी पाटील यांनी कल्याणमधील चक्की नाका आणि वसंत व्हॅली येथे ध्वज दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली, तर उपमहापौर राहुल दामले, विश्वनाथ राणे यांनी सावळाराम क्रीडा संकुल येथे ध्वज दाखवून मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात केली। महापौर मिनी मॅरेथॉनमध्ये कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते। तसेच या स्पर्धेत कल्याण डोंबिवलीसह शहापूर, पालघर, बदलापूर, अटाळी, मोहने यासारख्या ग्रामीण भागातूनही स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। स्पर्धकांसह महापौर, उपमहापौर, आयुक्त, गटनेते, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवकही सहभागी झाले होते। तब्बल 12 गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती। यात महिलांसाठी घेण्यात आलेल्या खुल्या गटात बदलापूरच्या पूजा वनमोरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला, तर पुरुषांच्या गटात अंकुश जगताप यांनी प्रथम क्रमांक पटकाविला। महापौरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी उपमहापौर राहुल दामले, आयुक्त रामनाथ सोनावणे, विश्वनाथ राणे, रवी पाटील, कैलास शिंदे यांसह लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकारी उपस्थित होते। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सत्कार संपन्न। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काही संस्थांनी कल्याणच्या अत्रे रंग मंदिरात शनिवारी 4 जानेवारी रोजी सावित्री उत्सवाचे आयोजन केले होते। रामनाथ सोनावणे यांच्या हस्ते या उत्सवाची सुरुवात झाली। यावेळी मी मराठीचे संपादक रवींद्र आंबेकर, एम मिशनचे संघटन प्रमुख किरण सोनावणे उपस्थित होते। आजच्या युगात सर्व क्षेत्र अग्रेसर असलेल्या महिलांकडे बघितले असता जी धडपड सावित्रीबाई फुलेंनी त्या काळी मुलींच्या शिक्षणासाठी घेतली, ती धडपड आज सार्थक लागली आहे, असे सुदेश मालवणकर यांनी सांगितले। मी जे काही आज इथे उभी आहे ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच उभी राहू शकली, असे मत मीना त्रिवेदी म्हणतात। नृत्य संस्था संचालिका अनिता लाड, 3 शोधांचं पेटेंट नावावर असलेली विद्यार्थिनी रश्मी रामटेक, भटक्या विमुक्तांच्या शिक्षणासाठी कार्यरत वैशाली सोनू आणि रेल्वे अपघातानंतर जिद्दीने नव्याने आयुष्य सुरू करणारी मोनिका मोरे इत्यादी महिलांचे विविध क्षेत्रात आपल्या विशेष कामगिरीसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। समाजसुधारक ज्योतिबा फुले यांनी पुरुष प्रधान संस्कृतीच्या भारत देशात सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन एक नवीन पायंडा घातला आणि आज त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आज अनेक महिलांच्या रूपाने आपल्याला सावित्रीबाईंचे दर्शन घडते आणि असेच सावित्रीबाईंचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक महिलांनी समाजातील अनेक क्षेत्रात आघाडीवर राहावे यासाठी कल्याणातील आयोजकांनी हा कार्यक्रम राबविला व त्या कार्यक्रमास कल्याणकरांनी मोठा प्रतिसादही दिला। हात नसलेल्या बंदी नदाफने काढले 300 पेंटिंग, त्याला पेंटिंगने दिले जगण्याचे बळ। अपंगत्वावर केली आहे मात, हवी आहे तुमची साथ, असं म्हणत राजीव फाउंडेशनच्या वतीने रोहन प्रोजेक्ट अंतर्गत माहूत अँड फूड पेंटिंग आर्टिस्टने डोंबिवलीतील आनंद बाल भवन येथे 3 आणि 4 जानेवारी रोजी बंदी नादबच्या पेंटिंगचे प्रदर्शन भरवले होते। प्रदर्शनात एका बाजूला असलेल्या आर्टिस्ट कट्ट्यावर बंदी पायात ब्रश धरून पेंटिंग काढताना पाहून प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या डोंबिवलीकर आश्चर्यचकित झाले। एवढेच नव्हे तर शाळकरी विद्यार्थ्यांनीही हे चित्र हात नसलेल्या आर्टिस्टने पायाने कसे काढले याचे आश्चर्य व्यक्त केले। बंदीने काढलेली एक पेंटिंग पाहून डोंबिवलीत राहणाऱ्या श्वेता तावडे यांना आपलं बालपण आणि माहेरची आठवण झाली, म्हणून पेंटिंग 1,500 रुपयांना त्यांनी विकतही घेतली। यावेळी पेंटिंग काढताना बंदीने आपल्या जीवनाचा प्रवास सांगताना जीवनात हार मानायची नाही, तुम्हालाही नवीन दिशा मिळेल असा संदेश सर्व अपंग व्यक्तींना दिला आहे। माझं नाव बंदी नवाज आहे। मी पायाने पेंटिंग करतो। आम्हाला पेंटिंग खूप आवडते आणि हा पेंटिंग मी गेल्या 14 वर्षांनी करतो। चित्रकलेत ॲम्स्टेक्स बंदीचा हा आवडीचा विषय आहे। बंदीला इंडियन माउथ अँड फूड पेंटिंग आर्टिस्टकडून दरमहा 5,000 रुपये मिळत असल्याचे बंदीने सांगितले। डोंबिवलीतील बालभवन येथे बंदीने काढलेल्या 50 पेंटिंगचे प्रदर्शन भरविले होते। फाउंडेशनचे प्रेसिडेंट डॉक्टर राहुल घाटगळ यांनी मुंबईत असे 20 आर्टिस्ट असून
अशा आर्टिस्टना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करीत असल्याचेही सांगितले. डॉक्टर राहुल राठोड, राजोग फाउंडेशनचा अध्यक्ष. राजोगचे 8 वेगवेगळे सोशल वर्कचे प्रोजेक्ट्स आहेत कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंटचे. त्यातला एक प्रोजेक्ट म्हणून आम्ही रोहन प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये डिसेबल्ड आर्टिस्ट जे आहेत त्यांना अपलिफ्ट करण्यासाठी आपण त्यांचं पेंटिंग एक्झिबिशन इथे डोंबिवली इथे प्रथमच ठेवलेलं आहे की त्यांना हे जे पर्टिक्युलर आर्टिस्ट आहेत ते त्यांना हँडिकॅप्ट आहेत, त्यांना हात नाही आणि ते त्यांच्या पायाने आणि तोंडाने हे पेंटिंग्स काढत असतात. तर डोंबिवलीकरांना या पेंटिंग्सचा लाभ घेता यावा आणि त्याद्वारे त्या आर्टिस्टला आणि त्यांच्या संस्थेला डोंबिवलीत एक नवीन प्लॅटफॉर्म मिळावा हा राजोगचा या पाठीचा उद्देश आहे. आणि राजोग फाउंडेशन सकाळपासून जे आम्हाला लोकांचा डोंबिवलीकरांचा काही सपोर्ट मिळतो आहे, जी काही पेंटिंग्स त्यांची विकली गेली जातात किंवा बाकीचे आर्टिकल्स, त्या हिशोबाने आम्ही खूप आभारी आहोत डोंबिवलीकरांचे. फुलपाखरांचे उद्यान डोंबिवलीकरांसाठी खुले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचा प्रकल्प. डोंबिवलीतील फुलपाखरांच्या उद्यानाचे उद्घाटन रोटरियन इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरियन डॉक्टर उल्हास कोल्हटकर, रोटरियन सदाशिव वैद्य, डॉक्टर S.K. तिवारी, दिलीप तिवारी, पर्यावरण प्रेमी दिवाकर ठोंबरे, बालोद्यान प्रकल्प प्रमुख प्रल्हाद मोकताले, माजी अध्यक्ष मुकुंद इनामदार, अभय कोठारे, प्रकाश ओक आदींसह अनेक फुलपाखरे प्रेमी उपस्थित होते. उद्घाटनावेळी फुलपाखरांचे अभ्यासक डॉक्टर अमोल पटवर्धन यांनी डोंबिवलीत 40 फुलपाखरांच्या 40 प्रजाती आढळत असल्याचे सांगितले. एक ठाण्यात पहिल्यांदा, माझ्या माहितीनुसार ठाण्यात पहिल्यांदा एक बाग तयार केले राजेंद्र ओळेकर म्हणून घोडबंदर रोडला ओळेकर वाडी नावाचं त्यांनी एक बटरफ्लाय गार्डन निर्माण केलं आहे. अतिशय सुरेख असं 2.5 एकर जागेवर त्यांनी उभारलेलं बटरफ्लाय पार्क आहे. प्रोबॅबली महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातलंही पहिलं म्हणता येईल ओपन जातीचं. कारण तुम्ही जर पाहिलं तर बंगलोर, हैदराबाद अशा ठिकाणी जाळीच्या आतली बटरफ्लाय गार्डन आहे जिथे आळ्या बाहेर त्यांचं जनन करून मग आत त्यांना सोडलं जातं. ओळेकरांच्या इथे किंवा इथे तुम्ही पाहाल तर फुलपाखरं स्वच्छंदपणे फिरतायत, इथे येऊन अंडी घालतील आणि त्यांचीच कोशातनं बाहेर येताना किंवा आळी असं लोकांना बघता येईल. बटरफ्लाईज 5 प्रकारचे बटरफ्लाईज असतात. पॅपिलिओनिडी, पायरिडी, हेस्पिरिडी, निम्फालिडी आणि लायसेलिडी. ही सगळी लॅटिन नावं आहेत, परंतु साध्या भाषेत बोलायचं झालं तर निळी आणि पांढऱ्या रंगाची फुलपाखरं असतात, काळ्या रंगाची आणि ब्रश फुटेड ज्याला म्हणतात अशी असतात आणि शेपूटवाली असतात, स्कीपर असतात. आणि ह्या सगळ्या फुलपाखरांचं बाग विकसित करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि आज आपण सगळ्यांनी इथे बघतात. बागेमध्ये 2 प्रकार असतात, एक तर ओपन एअर बाग असते आणि क्लोज एअर. आपण क्लोज एअर काही करत नाही कारण फरक हाच असतो की जे अभयारण्य आणि झू याच्यामध्ये जो प्राण्यांचा फरक असतो तोच फरक असतो की फुलपाखरांना नॅचरल हॅबिटेट होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. दिवाकर ठोंबरे यांनी फुलपाखरांच्या 120 प्रजातींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले होते. यावेळी काही बालकांनी फुलपाखरांची वेशभूषा परिधान केली होती. फुलपाखरांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने फुलपाखरांच्या प्रजननास आणि पोषणास आवश्यक अशी लेंटेना, जमैकत, स्पाइक्स, रुई, अशोका, कडीपत्ता इत्यादी 50 प्रकारची झाडे लावली आहेत. हे उद्यान आकर्षित करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न होणार आहे. तसेच डोंबिवली शहराचे नाव राज्यात अधिकाधिक उंचावण्यात आणखीन एक आगळ्या वेगळ्या बागेची भर पडली आहे. ये मुझे तो बड़ा एक अनोखा प्रोजेक्ट लगा, ये आश्चर्य प्रोजेक्ट है क्योंकि हमने और कहीं पे नहीं देखा ये इंडिया में. और ये कह रहे हैं शायद बॉम्बे में ये दूसरी प्रोजेक्ट ऐसी है, कलकत्ता में कुछ ऐसे हैं, लेकिन एक बहुत ही बढ़िया प्रोजेक्ट है बच्चों के लिए सिखाने के लिए, नेचर में इंटरेस्ट लेने के लिए, जानकारी लेने के लिए बहुत बढ़िया प्रोजेक्ट है. नेचर लवर्स की संख्या बढ़ना चाहिए हमारे देश में और शुरुआत यहीं से हो रहा है. तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.